नमस्कार, मी नरसिंह भुरे. तुम्ही पाहतात आरोग्य विरुद्ध न्यूज. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात भारतीय जनता पार्टी पाचोरातर्फे आज जोडो मारो आंदोलन संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. मात्र त्या दरम्यान आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडलं गेलं. याच मुद्द्यावरून कालपासून राज्यभरातील वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणी राज्यभरातील महायुतीतील नेत्यांनी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील सर्वांची माफी मागितली. या संदर्भात आव्हाड म्हणाले की मनुस्मृतीचे दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले. यामागे आमचा कोणताही दुसरा हेतू नव्हता. मात्र कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दाम केलेलं नाही. या संदर्भात विरोधकांना राजकारण करायचं असल्याने ते अनेक मागण्या करतील, मात्र मी त्यावर काहीही बोलणार नाही. कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी मागतो, असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिले. राज्यभरातील महायुतीतील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली असली तरी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मनुस्मृती जाळताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोही फाडण्यात आला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली. त्यामुळे केवळ विरोधक म्हणून आव्हाड यांच्यावर टीका नको, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे आता शिंदे गटातील नेते तसेच भाजप नेते नेमकी काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले. अगुण आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष सतीश बापू शिंदे, माजी पंचायत समिती सभापती तालुका अध्यक्ष सुभाष पाटील, माजी पंचायत समिती सभापती सरचिटणीस बंसीलाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, शहर अध्यक्ष दीपक माने, तालुका सरचिटणीस मुकेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शहर चिटणीस समाधान पाटील व पाचोरा भडगाव येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व उपस्थित होते. धन्यवाद.